ही बेसिकली हंडी असते, ज्या हंडीमध्ये आपण सगळं खाण्याचं जेवढं काही प्रकार आहे ते सगळे ह्याच्यातच येतात. पहिलं त्यांनी हा जो पाला आहे मी तुम्हाला दाखवतो, भांबरूड नाव. या पाल्याचं नाव आहे भांबरूड. हा पाला हा बेसवर कधी ठेवला जातो, नेहमी बेसवरच असतो हा पाला. त्याच्यावर त्यांनी सॉल्ट टाकलेलं आहे, त्याच्यानंतर ते ओवा टाकला, अजवाईन तुम्ही बघू शकता, त्याच्यामध्ये वालाच्या शेंगा टाकतोय. त्याच्यानंतर सेकंड लेअर आपण परत सॉल्टची टाकलेली आहे, भांबरूड परत जातो. याची जी एक चव आहे हा ती त्याच्यामध्ये उतरली जाते. अच्छा. आणि जे आपण वालाच्या शेंगा खातो हो, ते आपल्या पोटाला बाधायला नको, म्हणजे त्याची कुठली इजा व्हायला नको, ह्यासाठी आपण हे त्याच्यामध्ये भांबरूडचं यूज करतो. ओके. भांबरूड जे वनस्पती आहे हे जे डायजेशन साठी खूप काम करते. बिकॉज काय आहे की जे आपण याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स टाकणार आहोत, जे चिकन आहे, ज्या सगळ्या गोष्टीमुळे गॅसेसचे त्रास फार जास्त होतात, त्याच्यामुळे हा जो उपाय आहे हा गावठी उपाय आहे. हा भांबरूड हा पाला गावठी उपाय आणि गावठी औषध आहे त्याच्यावरचं. आताची जी हंडी आहे ही व्हेजची हंडी, आणि ही व्हेजची हंडी आता तयार झालेली आहे. याच्यामध्ये संपूर्ण व्हेज इन्ग्रेडियंट्स आहेत जे आपल्याला आता चाखायचे आहेत. याच्यानंतर आपण तुम्हाला दाखवत आहोत नॉनव्हेजची हंडी. टेम्परेचर एक आहे ना, हे मेंटेन करून ठेवतं. स्पायसेस आपले लाल म्हणजे कलर लाल मिरची, हळद, जिरा पावडर, धना पावडर, गरम मसाला, मीठ आणि घरगुती मसाला. तो कोकणी मसाला असतो, कोकणी मसाला तो आणि लिंबाचा रस. लाईन जवळपास 1 2 3 4 5 6 7 8 प्रकारचे स्पायसेस यूज केलेले आहेत. त्याच्यामध्ये लाईन स्विच करून त्यांनी एक एकजीव मिश्रण केलेलं आहे. पाण्याची चवने राणी, शांती आनंदाची नदीच ग्वाही. बनवता का नाही? रेडीमेड ते पण आले. कोण आले? भाऊ आला, नंदू शेठ. भाऊ आला ते अबो डुक्कर गेला बघ. काय बोलता? मग भाई ना 18 एक डुक्कर आहेत साली. पाहिलेलीस? नाही आणखी डुक्कर पाहिलेली का? ह्यांना कोण पाळ डुक्करांना? एवढा लांब गेलो बस. तर मित्रांनो, इथे 2 प्रकारच्या अंड्या आहेत. व्हेजची अंडी इथे लावलेली आहे आपण, नॉनव्हेजची अंडी इथे लावलेली आहे. पाला नाही तो लाकडं पाहिजे का? बोलवलं नाही सकाळपासून इथं हाय म्हणून. मुकुट मालवणीचा आहे कोकण, 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 कोकण. पावसातल्या लावणीची मौज ही कोकण. व्हेज वाले ना. गौरी गणपतीतला गाजावाजा कोकण. आणि इतकं अप्रतिम चिकन, म्हणजे सिरियसली, म्हणजे एखादा तंदूर मधल्यासारखं हे चिकन आहे. आणि मॅरिनेशन अँड प्रॉपर सगळं सिस्टम इज गुड. खूप छान, खूप छान.